विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही, तुमचे पालक, मी हे सर्वजण आपण वाट बघत आहोत कॉलेज अलॉटमेंटची. प्रोव्हिजनल अलॉटमेंट कॅप राऊंड 1 साठी 31 जुलैला येणार आहे आणि त्यामध्ये आपल्याला कळणार आहे की आपल्याला कोणतं कॉलेज किंवा कोणती सीट अलॉट झालेली आहे. आता ही प्रोव्हिजनल अलॉटमेंट आल्यानंतर विद्यार्थ्यांनी, पालकांनी कोणकोणते निर्णय घ्यायचे आहेत, या निर्णयाविषयी आज मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. नमस्कार, मी साळुंके सर केमिस्ट्रीमध्ये आपलं स्वागत आहे. पहा, जी थंबनेल आहे त्या थंबनेलमध्ये 3 प्रकार दिलेले आहेत. ऑटो फ्रीज, सेल्फ फ्रीज, नॉट फ्रीज. केव्हा आणि कसे होते, तर याविषयीच मी डिटेलमध्ये व्हिडिओमध्ये सांगणार आहे. प्रोव्हिजनल अलॉटमेंट आल्यानंतर एकूण 5 प्रकारचे विद्यार्थी असतात. सर, इथे तर 3 दिलेत. हो, एकूण 5 प्रकारचे विद्यार्थी असतात. ते कसे असतात आणि त्या विद्यार्थ्यांनी कोणकोणते निर्णय घेतले पाहिजेत, याविषयी आपण जरा बोलूया. इथे पहा, तुम्ही ऑप्शन फॉर्म भरलेला आणि ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर जेव्हा तुम्हाला पहिला ऑप्शन मिळतो, तो पहिला ऑप्शन काय होणार आहे? ऑटो फ्रीज. म्हणजे पहिला ऑप्शन मिळाल्यानंतर तुम्ही कॅप राऊंड 2 मध्ये भाग घेऊ शकत नाही. ठीक आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या ऑप्शन व्यतिरिक्त इतर ऑप्शन मिळालेले आहेत, आता मी दुसरा ऑप्शन ठेवलेला आहे VJTI CE. असं काही नाही, VJTI CE सुद्धा वर येऊ शकतो, COEP CSE खाली सुद्धा येऊ शकतो. मी घेतलेला आहे COEP CSE VJTI CE. ठीक आहे. आणि हे इतर ऑप्शन्स जे आहेत सिरियली, पहिला ऑप्शन मिळाला की काय होणार? ऑटो फ्रीज. ऑटो फ्रीज झाल्यानंतर तुम्ही सीट ऍक्सेप्टन्स फी भरायची आहे. ती सीट तुम्हाला ऍक्सेप्ट करावीच लागणार. जर ऍक्सेप्ट केली नाही तर तुम्ही कॅप राऊंडच्या बाहेर. ठीक आहे. ज्या विद्यार्थ्यांना ऑप्शन फॉर्मचा पहिला ऑप्शन मिळालेला नाही आणि पहिला ऑप्शन वगळता इतर ऑप्शन मध्ये त्यांची सीट लागलेली आहे, आता असे 2 प्रकारचे विद्यार्थी आहेत. मग ज्या विद्यार्थ्यांना ती सीट ऍक्सेप्ट करायची आहे, मग ते जातील सेल्फ फ्रीज कडे. सेल्फ फ्रीज करतील. ते विचार करतील कॅप राऊंड 1 मध्येच आपल्याला हे जे कॉलेज आहे ते मिळालेलं आहे, तर ते सीट ऍक्सेप्टन्स फीज भरतील आणि ती सीट ऍक्सेप्ट करतील, त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन करतील. म्हणजे हे झाले सेल्फ फ्रीज. ओके. काही विद्यार्थी जे आहेत ते बेटरमेंट साठी जातील. मग बेटरमेंट साठी त्यांना कोणतं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे? नॉट फ्रीज. लक्षात ठेवा, हे मी कॅपिटल लेटर मध्ये का लिहितोय? कारण स्टुडंट कन्फ्यूज होतात. स्टुडंट बोलतात कॅप राऊंड 2 मध्ये जायचंय, सेल्फ फ्रीज करून ते मोकळे होतात. तुम्हाला 2 ऑप्शन्स मिळणार आहेत. जर पहिला ऑप्शन ऑटो फ्रीज झाला नाही, त्या व्यतिरिक्त कोणताही ऑप्शन तुम्हाला लागलेला आहे, तर तुमच्या समोर 2 पर्याय असतात. 2 ऑप्शन्स असतात, सेल्फ फ्रीज आणि नॉट फ्रीज. ज्यांना बेटरमेंट साठी जायचं आहे त्यांनी नॉट फ्रीज केलं पाहिजे. बेटरमेंट आणि नॉट फ्रीज वेगळं नाही, ते एकच आहे. जर बेटरमेंट साठी जायचं असेल तर नॉट फ्रीज केलं पाहिजे. म्हणजे समजा एखादा विद्यार्थी पुण्यातला आहे आणि त्या विद्यार्थ्याला VJTIचं कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ही सीट मिळालेली आहे. आता तो विद्यार्थी काय करू शकतो की तो सेल्फ फ्रीज करू शकतो. ठीक आहे, VJTIची सीट मिळालेली आहे, कॉम्प्युटर इंजिनिअरिंगची ऍक्सेप्ट करू शकतो. किंवा तो पुण्यातला आहे म्हणून तो COEP ला प्रेफरन्स देणार आणि तो काय करणार? नॉट फ्रीज करणार आणि कॅप राऊंड 2 मध्ये पार्टिसिपेशन तो करू शकतो. हे झाले 3 प्रकारचे विद्यार्थी. पहिला ऑप्शन आपल्याला लागला तर ऑटो फ्रीज होणार आहे. पहिल्या ऑप्शन व्यतिरिक्त लागलेली आहे सीट कॉलेजला तर सेल्फ फ्रीज होणार आहे. सेल्फ फ्रीज आणि नॉट फ्रीज. सेल्फ फ्रीज म्हणजे जर आपल्याला ती सीट आवडली असेल तर आपण काय करू शकतो? पहिल्याच राऊंड मध्ये ती सीट ऍक्सेप्ट करू शकतो. जी सीट ऍक्सेप्टन्स फी आहे ती भरावीच लागते सेल्फ फ्रीज मध्ये.
नॉट फ्रीज मध्ये सुद्धा सीट एक्सेप्टन्स फी भरावी लागते. म्हणजे ही सीट जी आहे ती ओके, ठीक आहे, मी ही सीट एक्सेप्ट करणार, पण मला जर कॅप राऊंड 2 ला जायचं असेल तर मी सीट एक्सेप्टन्स फी भरणार आणि नॉट फ्रीज हा ऑप्शन चूज करणार. बेटरमेंटसाठी मी पुढे जाणार. तुम्ही आता विचार कराल की सर तुम्ही 5 प्रकारचे विद्यार्थी सांगितलेले, हे तर 3च प्रकार झाले. तर एक प्रकारचे विद्यार्थी आहेत की ते कॅप राऊंड प्रोसेसमध्ये भाग घेतात, पण ऍडमिशन घेत नाहीत. त्या विद्यार्थ्यांचा मी विचार करत नाही. ओके. 5वा प्रकार जो आहे, जे आहेत नॉट अलॉटेड. सीट ज्यांना मिळालेली नाही. मग ही सीट त्यांना का मिळालेली नाही, तर त्यांनी ऑप्शन फॉर्म चुकीचा टाकला असेल, कमी ऑप्शन्स टाकले असतील, त्यांचे पर्सेंटाईल कमी असतील, अशी विविध तऱ्हेची कारणे त्यामागे असू शकतात. मग पहिला प्रकार जो आहे तो कॅप राऊंड मध्ये भाग घेतो पण ऍडमिशन घेत नाही. एक आहे ऑटो फ्रीज होणारे, दुसरा आहे सेल्फ फ्रीज होणारे, तिसरा आहे नॉट फ्रीज म्हणजे बेटरमेंट साठी जाणार आहे, आणि 5वा आहे सीट नॉट अलॉटेड. म्हणजे हे विद्यार्थी की ज्यांना कॅप राऊंड 1 मध्ये अलॉटमेंट मिळत नाही, पण ते पुढच्या कॅप राऊंड मध्ये भाग घेऊ शकतात. मग त्यांनी काही करायचं नाही. जर सीट अलॉट झाली नसेल तर कॅप राऊंड 2 च्या ऑप्शन फॉर्मचा वेट करायचा, जेणेकरून कॅप राऊंड 2 चा ऑप्शन फॉर्म त्यांना भरता येईल. आता कोणते विद्यार्थी कॅप राऊंड 2 मध्ये जाऊ शकत नाहीत? हे ऑटो फ्रीज झालेले जाऊ शकत नाहीत. त्यांचं सीट ऑटो फ्रीज झालेली आहे म्हणजे ते ऍडमिशन घेतील. सेल्फ फ्रीज करणारे कॅप राऊंड 2 मध्ये जाऊ शकत नाहीत. नॉट फ्रीज करणारे जे आहेत, बेटरमेंट करणारे कॅप राऊंड 2 मध्ये जाऊ शकतात. कॅप 2 मध्ये कॅप 2 चा ऑप्शन फॉर्म भरू शकतात. आणि सीट नॉट अलॉटेड हे सुद्धा कॅप राऊंड 2 चा ऑप्शन फॉर्म भरू शकतात. ओके. हे होतं म्हणजे डिटेलमध्ये मी सर्व विद्यार्थी जे आहेत ऑप्शन फॉर्मचं लिस्ट घेऊन मी तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला की पहिला ऑप्शन मिळाला तर ऑटो फ्रीज, पहिल्या व्यतिरिक्त दुसरा ऑप्शन, तिसरा, चौथा, 5वा कोणताही ऑप्शन मिळाला तर 2 प्रकार आहेत. 2 ऑप्शन्स आहेत आपल्या समोर, सेल्फ फ्रीज आणि नॉट फ्रीज. ओके. म्हणजेच हे 3 प्रकार झाले. सीट नॉट अलॉटेड हा 4था प्रकार, आणि एक विद्यार्थी जे कॅप राऊंड मध्ये भाग घेतात त्यांना सीट पण अलॉट होते, पण ते यापैकी काही करत नाहीत, म्हणजे ती सीट एक्सेप्ट करत नाहीत. सीट एक्सेप्टन्स फी भरून ते पुढच्या राऊंड मध्ये हे जात राहतात, पण ती सीट एक्सेप्ट करत नाहीत, कारण त्यांना एक बेटर कॉलेज हवं असतं. त्यांनी ऑलरेडी एका कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं असतं. ते स्पॉट राऊंड पर्यंतची वाट बघतात की मला स्पॉट राऊंडला सीईपी मिळेल, आणि अशा रीतीने ते बाहेर पडतात, कॅप राऊंडच्या बाहेर पडतात. त्यांना जर सीईपी, व्हीजेटीआय, वालचंद, पीआयसीटी असे कॉलेजेस जे आहेत, एसपीआयटी वगैरे असे कॉलेजेस, टॉपचे कॉलेजेस ची सीटची वाट बघत असतात. आणि जर ती सीट मिळत नसेल तर ते ज्यांनी प्रायव्हेट मध्ये ऍडमिशन घेतलेलं आहे, प्रायव्हेट कॉलेजमध्ये, ते ऍडमिशन ते कंटिन्यू करतात. ओके. माझा एक प्रयत्न होता की तुम्हाला हे सर्व 5 प्रकारचे विद्यार्थी आणि मोस्टली जो काही आपल्याला ऑप्शन आहे, ऑटो फ्रीज, सेल्फ फ्रीज आणि नॉट फ्रीज, हे एक्सप्लेन करणे. आणि विद्यार्थ्यांना जर तुम्हाला कॉलेज अलॉट झालं नसेल ही तरी टेन्शन घेऊ नका, सीट्स वाढलेल्या आहेत, घाबरू नका. कॅप राऊंड 2 मध्ये, 3 मध्ये, 4 मध्ये कुठे ना कुठेतरी तुमचं सीट अलॉटमेंट नक्कीच होईल. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, जेणेकरून मला प्रोत्साहन मिळत राहील असेच नवनवीन व्हिडिओज तयार करण्यासाठीचे. जर हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. मी इथे थांबतो. धन्यवाद.